गुड मॉर्निंग. जय हिंद. बघा विद्यार्थ्यांनो, आपण राज्यशास्त्राचा दुसरा धडा बघणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत? आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत. त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जाणून घेणार आहोत. परराष्ट्र धोरण, अर्थ व महत्त्व. सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते, हे आपल्याला समजले. हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात. कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. बघा, इथं तुम्हाला परराष्ट्र धोरणाची व्याख्या मिळालेली आहे. तर सर्वांनी परराष्ट्र धोरणाची व्याख्या काय करायची, लिहायची आहे की कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला काय करावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात. पण हे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रामध्ये परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते. हे आपण सुद्धा एखाद्या मित्राशी मैत्री करत असताना विचारपूर्वक करत असतो आणि निर्णय घेत असतो. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राचं सुद्धा हित आपण बघत असतो आणि मगच परराष्ट्राशी आपण काय करतो, मैत्री करत असतो, दुसऱ्या राष्ट्राशी मैत्री करत असतो. मग कोणाशी मैत्री करायची किंवा कशी मैत्री करायची याचे निर्णय घेताना विचारपूर्वक घेतले जातात. त्यालाच काय म्हणतात, तर परराष्ट्र धोरण असे म्हणतात. मग त्यासाठी दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत, राष्ट्रीय हितसंबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काही आपण थोडक्यात समजून घेतले. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजले पाहिजे. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना. बघा, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना, की आपला देश कशा प्रकारे अंतर्गत बाबतीत काय राहायला पाहिजे, सक्षम असायला पाहिजे आणि सुरक्षित कसं राहील यासाठी आपण केलेली काय जे उपाययोजना त्याला म्हणतात राष्ट्रीय हितसंबंध. आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंध समावेश होतो. व्याख्या काय करायची, तर मी लिहून घ्यायची आहे. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या हितसंबंधाची पुढील घटकांचा समावेश होतो. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण. हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. बघा, की राष्ट्रीय हित जपताना महत्त्व काय, आपल्या देशाचे स्वातंत्र्य टिकले पाहिजे, त्याचप्रमाणे सार्वभौमत्व टिकले पाहिजे आणि अखंडतेचे काय झाले पाहिजे, रक्षण झाले पाहिजे. हे आपल्या सर्वोच्च राष्ट्रीय हित आहे. दुसरं म्हणजे आर्थिक विकास, हे एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. राष्ट्रीय हितसंबंधात दोन गोष्टी महत्त्वाच्या, दोन म्हणजे एक म्हणजे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि रक्षण, आणि दुसरं म्हणजे आर्थिक विकास. हे काय, राष्ट्रीय हितामध्ये मोडणारे घटक आहे. मग राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात. तर परराष्ट्र धोरण ही ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्ये बदल होतात. त्या बदलांची प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येतात. म्हणून परराष्ट्र धोरण प्रवाही असते. की परराष्ट्र धोरण हे कसे असते, प्रवाही असते. म्हणजे ते एका ठिकाणी थांबू शकत नाही, की परिस्थितीनुसार ते काय करावं लागतं, बदलावे लागतात. हे तुम्हाला लक्षात आलं असेल की परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आपण बघणार आहोत. ते कोणते आहेत, तर देशाचे भौगोलिक स्थान आहे. त्यानंतर दुसरं आहे राजकीय व्यवस्था.
तिसरं आहे अर्थव्यवस्था. हे 3 घटक आहेत की परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणते. पहिल्यांदा देशाची भौगोलिक स्थान. कुठल्या राष्ट्राशी आपल्याला मैत्री करायची ते करत असताना आपण देशाचे काय करतो, भौगोलिक स्थान निश्चित करतो. मग पृथ्वी गोल पाहिलं असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा तुम्ही पाहिलेला असेल, त्यावरून कोणत्या राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचं पोत, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक संपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्यावे लागतं. की आपण एखाद्या राष्ट्राशी मैत्री करणार आहोत किंवा त्याच्यावर अवलंबून राहणारी आपली गरज ते पूर्ण करणार आहेत, त्यासाठी त्या देशाचं भौगोलिक स्थान आपण काय करतो असतो, निश्चित करत असतो. मग तो देश आपल्यापासून दूर आहे का जवळ आहे हे आपण बघत असतो. शिवाय त्याच्यामध्ये कोणते वैशिष्ट्य आहे हे आपण बघत असतो. मग त्याला समुद्रकिनारा आहे का, खनिज संपत्ती आहे का, लोकसंख्या त्याची किती आहे, ते आपली गरज पूर्ण करू शकतात का, जमिनीचं पोत कसं आहे, नैसर्गिक साधन संपत्तीचं उपलब्ध किती आहे, हे सर्व आपण परराष्ट्र धोरण करत असताना काय करतो, निश्चित करत असतो. म्हणून हा काय आहे, तर परराष्ट्र धोरणावर निश्चित करणारा हा पहिला घटक आहे. दुसरं आपण बघणार आहोत राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. की तिथं लोकशाही असेल त्या राष्ट्रामध्ये संसदेला महत्त्व असतं आणि परराष्ट्र धोरण ठरवत असताना संसदेला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्या संसदेमध्ये ही सर्व चर्चा होते. कारण विरोधी पक्ष त्याच्यावर काय करत असतात, चर्चा करून निर्णय घेत असतात. मग संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रामध्ये घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशातील काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील सर्व राज्यांवर त्याचा काय होतो, परिणाम होतो. हे आपल्या भारताचं काय आहे, उदाहरण आहे. म्हणून राजकीय व्यवस्था ही परराष्ट्र धोरणावर निश्चित करणारी काय आहे, घटक आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था. की आधुनिक काळात कोणत्या देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले. की आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रात सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या परराष्ट्र धोरणावर 2 प्रकारे परिणाम होतो. एक म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षिततेइतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत करणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. बघा की आत्ताच्या काळामध्ये आर्थिक व्यवस्था चांगली असलेल्या देशांशी आपण काय करत असतो, तर मैत्री करत असतो किंवा त्यांच्याशी राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याचा काय करतो, आपण प्रयत्न करतो. मग आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग ही परराष्ट्र धोरणाला काय देतात, पुढाकार देतात की जेणेकरून आपण त्यांच्याशी मैत्री करू शकतो. सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. जितकी आर्थिक व्यवस्था भक्कम असेल, सामर्थ्यशाली राष्ट्र असेल, त्यालाच आपण काय करतो, आधी महत्त्व देतो. आणि ज्यांची अर्थव्यवस्था कमी असेल, कमी मजबूत असेल, त्यांना आपण त्यांच्याशी आपण मदत किंवा परावलंबी आपण असणाऱ्या देशांशी मैत्री करू शकत नाही किंवा परराष्ट्र धोरण आखू शकत नाही. हे आपल्याला दोन घटक आपण इथे बघितले. तिसरा घटक 3 घटक आपण बघितले. परराष्ट्र धोरणावर निश्चित करणारी देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय नेतृत्व बघणार आहोत.